विभागाच्या रिक्त जागेत 156 कर्मचारी कायमसेवेत रुजू झाले। 35 वर्षापासून रोजंदारी कर्मचारी न्यायाच्या प्रतीक्षेत होते। आमदार राजेश क्षीरसागर यांच्या या प्रयत्नाने हे कर्मचारी निवडणुकीच्या अनुषंगाने महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार। चाफा बोलेना चाफा चालेना चाफा खंत करी काही केल्या फुलेना ठाकरे गट आणि मनसे युतीवर आशिष शेलारांची मिश्किल टीका। ठाण्यात पार पडणार महायुतीची समन्वय बैठक। शिवसेना भाजपच्या मोजक्याच नेत्यांमध्ये होणार बैठक। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी अंतिम यादी जाहीर। मतदार यादीनुसार 1,03,00,000 मतदार। अंबरनाथमध्ये भाजप उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार करणारे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित। उपनगरातही भाजपनं कसली कंबर। अंबरनाथमध्ये आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार सभा। एकत्र निवडणुका लढणं आमच्यासाठी महत्त्वाचं। मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची प्रतिक्रिया। वसई विरार महानगरपालिकेत सत्ता राखण्यासाठी हितेंद्र ठाकूर यांची खेळी। पहिल्यांदा बविया ठाकरे गट आणि काँग्रेसला सोबत घेणार। येत्या 2 दिवसात हितेंद्र ठाकूर उद्धव ठाकरे आणि शरद पवारांशी बोलणार। उबाठाचे नेते अंबादास दानवेंची क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटेंवर टीका। सदनिका प्रकरणावरून अंबादास दानवेंचा कोकाटेंना टोला। राज्य निवडणूक आयुक्त पोलीस महासंचालकांमध्ये आज बैठक। राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर चर्चेची शक्यता। मुंबई मनपाची जबाबदारी गृहराज्यमंत्री योगेश कदमांवर। एकनाथ शिंदेंनी योगेश कदमांवर सोपवली विशेष जबाबदारी। जय महाराष्ट्रला विशेष सूत्रांची माहिती। भावनिक फायदे मिळवण्यासाठी ऑपरेशन सिंदूर नाव। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची टीका। नाशिकच्या अशोका मार्ग परिसरात 2 सोनसाखळीची चोरी। बिल्डिंगमध्ये येऊन चोरट्यानं महिलेच्या गळ्यातून साखळी पळवली। घटना सीसीटीव्हीत चित्रित। वाघोलीमध्ये कोयत्याची दहशत। घटनेचा सीसीटीव्ही समोर। रात्रीच्या सुमारास 5 अज्ञात तरुणांकडून दहशत। विम्यात 100% एफडीआयचे विधेयक मंजूर। प्रत्येकाला विमा लाभ मिळवून देण्यासाठी होणार सुधारणा। राहुल गांधी जर्मनीच्या दौऱ्यावर 15 ते 20 डिसेंबर दरम्यान जर्मनीतील विविध मंत्री आणि उच्चाधिकाऱ्यांसह करणार चर्चा। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा इथिओपियात सन्मान। मोदींना इथिओपियाच्या सर्वोच्च नागरी पुरस्कारानं गौरवलं। मेक्सिकोमध्ये आपत्कालीन लँडिंग दरम्यान विमान क्रॅश। अपघातात 7 ठार। मृतकांत 2 क्रू मेंबर्सचाही समावेश। 2026च्या ऑस्करसाठी भारताकडून होमबाउंडची निवड। 24 चित्रपटांच्या स्पर्धेतून होमबाउंड चित्रपटाची झाली निवड। आज लखनौत रंगणार भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका चौथा T20 सामना। सामना जिंकून विजयी आघाडी घेण्याची टीम इंडियाला सुवर्ण संधी। कॅमरून ग्रीन ठरला लिलावातील सर्वात महागडा विदेशी खेळाडू। KKRच्या संघानं लावली सर्वात मोठी बोली। तर पृथ्वी शॉचं IPLमध्ये कमबॅक। माजी भारतीय क्रिकेटपटूची पत्नी निवारा केंद्रात। सलीम दुर्रानींची पत्नी निवारा केंद्रात। कोट्यावधीत खेळणारी BCCI दखल घेणार का?